घर आवरायला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की सुरुवात कुठून करायची. सुरुवात करायची कॅटेगरी वाईज. उदाहरणार्थ स्टेशनरी जेव्हा आपण आवरायला लागतो, स्टेशनरी आपल्या हॉलमध्ये असू शकते, बुकशेल्फ मध्ये असू शकते, स्टडी टेबलवरती असू शकते, काही गोष्टी बेडरूम मध्ये आपल्या बेडच्या शेजारच्या स्टँड वरती असू शकतात. पण मुद्दा असं आवरायचं कसं? 3 कप्पे करायचे. आता दिसायला शूटिंग मध्ये मी लई फॅन्सी बास्केट काढल्यात. तुम्ही साध्या मंडईच्या पिशव्या, आपल्या घरामध्ये असलेल्या बॅगा किंवा कुठचंही मिळेल तो बॉक्स बास्केट घेऊ शकता. आणि त्यातलं पहिलं बास्केट आहे देऊन टाकायचं. गोष्टी चांगल्या आहेत कारण कचरा तर आपण आवरून टाकून दिलेला आहे. आता एका कॅटेगरीकडे गेल्यानंतर उदाहरणार्थ कपडे, आपल्याला ते आता देऊन टाकायचे, डोनेट करायचे, ते एका कप्प्यामध्ये, बॉक्समध्ये, बास्केटमध्ये ठेवून द्यायचे. दुसरं बास्केट नॉट सो शुअर. आपल्याला नक्की माहीतच नाहीये की याचं नक्की काय करायचं. त्याचं कारण असं, आपण बऱ्याचदा भावनेनं त्या वस्तूमध्ये गुंतलेलो असू शकतो. ती वस्तू घर आवरताना आपली नसतेच, आपल्या पार्टनरची असते, आपल्या मुलांची असू शकते, आई वडिलांपैकी, मित्रमैत्रिणींपैकी कोणाची तरी असू शकते. आणि ते घरी आल्यानंतर त्यांना आधी विचारायचे आणि मग त्याची विल्हेवाट लावायचे. नॉट सो शुअर असावाला एक कप्पा किंवा बॉक्स. आणि तिसरा बॉक्स आहे तो म्हणजे अशा वस्तू ज्या आपल्याच आहेत बरं का, पण त्याची अजून घरामधली जागा आपण फिक्स केलेली नाही. असे 3 बॉक्सेस जेव्हा तुम्ही घर आवरताना करता तेव्हा त्या त्या कॅटेगरी प्रमाणे घरामधलं अनावश्यक सामान जाणं प्रचंड सोपं होणार.